नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आपण आज जी घटना ऐकणार आहोत त्या घटनेचे नाव आहे भयान काळ रात्र. सदरील घटनेचे लेखक अविनाश लष्करे. अगदी पूर्वीच्या काळी, म्हणजे जेव्हा मातीच्या भिंती छप्पर असायचं, त्या काळात आपल्या आजी आजोबांनी भूत पाहिलं, त्यांच्याबरोबर कुस्त्या केल्या. कोण्या भूताने विडी तंबाखू मागितलेले अनेक भूतांचे अनुभव आपण ऐकत आलो आहोत. पण प्रश्न जेव्हा आपल्या जवळच्या माणसांचा असतो तेव्हा मनुष्य कोणत्याच अघोरी शक्तीला घाबरत नाही. त्या अमानवीय शक्तीविरोधात लढण्यासाठी मनुष्याच्या आतमध्ये एक अनामिक बळ निर्माण होते आणि त्याचंच उदाहरण म्हणजे आजची घटना. अचानक लाईट गेली. सगळीकडे अंधार पसरला. कोणालाच कोणी दिसेना. इतका भयान अंधार जणू डोळ्यांची दृष्टी नाहीशी व्हावी. आम्ही घरातील सगळीजण जेवत होतो. आई, मी, माझा मोठा भाऊ म्हणजे दादा आणि आमची आजी. माझे वडील मिलिटरीमध्ये होते. ते आत्ताच काही महिन्यांपूर्वी येऊन गेले होते. आता घरात अंधार पसरला तेव्हा आई आम्हाला म्हणाली, घाबरू नका, मी मेणबत्ती लावते, जागेवर बसून राहा. आई कशी तरी चमकणाऱ्या विजांच्या प्रकाशात मार्ग काढत, काडेपेटी शोधत मेणबत्तीचा शोध घेऊ लागली. इकडे आम्ही दोघे भाऊ जागेवरती बसून होतो. बाहेर सोसाट्याच्या वाऱ्याचा आवाज आता माझ्या कानांवर स्पष्ट येऊ लागला. मुसळधार पाऊस सुरू झाला. वाऱ्याच्या आवाजाने मनात भीती निर्माण झाली. असा आवाज मी प्रथमच ऐकत होतो. घराची लाकडी खिडकी वाऱ्यामुळे आदळत होती. बाहेर आकाशात चमकणाऱ्या विजांमुळे घरात स्पष्ट प्रकाश पडत होता. तेव्हा काही क्षणांसाठी आम्ही सर्वजण एकमेकांना दिसायचो. आता आईच्या हाताला एक अर्धवट जळालेली मेणबत्ती लागली. ही मेणबत्ती जास्त काळ राहणार नाही, कारण रात्र बरीच बाकी होती आणि त्यात बाहेर पावसाचा तांडव चालू होता. अशा वातावरणात घरात प्रकाश असणं खूप महत्त्वाचं होतं. आईने सहज आजीकडे पाहत विचारलं, घरातील जुनं कंदील कुठे ठेवलंय माहिती आहे का? आजी म्हणाली, मागच्या घरात पाहावं लागेल. आजीने असं म्हणताच घराच्या पत्र्यांवर रप रप असा आवाज करत मोठा पाऊस सुरू झाला. तसा घरातील वातावरणात गारवा वाढला आणि आम्हाला थंडी वाजू लागली. आईने आमची अवस्था ओळखली आणि आम्हा दोघांनाही घरामध्ये गोधडी अंथरून दिली. पांघरून घेण्यासाठी वरती अजून 2 गोधड्या दिल्या. तरीसुद्धा थोडी थंडी वाजतच होती. आई आणि आजीने बजावून सांगितलं, इथून उठू नका, आम्ही मागच्या जुन्या खोलीतून कंदील आणत आहोत. तेव्हा आम्ही दोघंही गपगुमान त्या घरातील काळोखात पडून राहिलो. आई आणि आजी मेणबत्तीच्या उजेडात घरातील जुनाट खोलीमध्ये कंदील शोधत होत्या आणि मला या काळ्याकुट्ट अंधाराची भीती वाटू नये म्हणून माझा दादा माझ्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता, जेणेकरून माझ्या मनात कसलेही विचार येऊ नये आणि मी घाबरू नये. एव्हाना आई आणि आजी यांना मागे जाऊन आता खूप वेळ झाला होता. त्या अजूनही मागच्या खोलीतून आल्या नव्हत्या. दादाला मी म्हटलं, दादा बघ ना, आईला आजीला आवाज देऊन, मला खूप भीती वाटते. त्याला माझ्या आवाजातील आतुरता कळली असावी. दादाने आईला एक आवाज दिला, पण
मागच्या खोलीतून काही आवाज आला नाही, कारण पत्र्यावर पडणाऱ्या पावसाचा आवाज इतका मोठा होता का आपला आवाज त्यापुढे काहीच नव्हता. दादा मला म्हणाला, आपल्याला थोडंसं उठून मागच्या खोलीकडं जायला हवं. हे माझ्यासाठी खूप कठीण होतं. मला काहीच दिसत नव्हतं, जसं की आपण डोळे बंद करावीत आणि आपल्या डोळ्यासमोर अंधार यावा. दादा माझ्यापेक्षा मोठा होता. तो मला म्हणाला, घाबरू नको, तू माझा शर्ट मागील बाजूने धर आणि मागे ये. दादाने असं सांगितल्यावर मी त्याच्या मागे मागे अंदाज घेत निघालो. तोही भिंतीला हात लावत अंदाजाने चालत होता. अचानक खूप मोठी वीज चमकली आणि घरात प्रकाश पडला. तो प्रकाश शेवटच्या खोलीपर्यंत पोहोचला. तरी पण आई आणि आजी एका क्षणासाठी सुद्धा दिसल्या नाहीत. आता मात्र माझे हातपाय पूर्ण थंड पडले, घाम फुटला. प्रथमच मला असं झालं होतं. दादाने पुन्हा आवाज दिला, पण पावसाच्या आवाजामुळे दादाचा आवाज काही केल्या मागे जात नव्हता. इतक्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मी आता पूर्ण भयभीत झालो होतो. हातपाय लटलट कापायला लागले. तेव्हा आईचा आवाज आला. ती म्हणाली, तुम्हाला सांगितलं होतं ना एका जागी थांबा म्हणून. आईचा आवाज ऐकला तसा माझा जीव भांड्यात पडला. आता मात्र माझी भीती पूर्ण नाहीशी झाली. मी आईला विचारलं, आई, तू मागून कशी काय आलीस? तू तर मागच्या खोलीत गेली होतीस ना? तेव्हा आईने सांगितलं, तिकडं कंदील शोधायला गेले, पण ते गळके होते. म्हणून आम्ही दोघी पुन्हा देवघरात गेलो. जुन्या वस्तू होत्या ना तुझ्या पणजी आजी आजोबांच्या, त्या जुन्या वस्तूंमधून एक चिमणी आणली आहे बघ. आईने मला ती चिमणी म्हणजे जुन्या काळातील दिवा दाखवला. तेव्हा ती चिमणी फक्त मेणबत्तीच्या प्रकाशातही खूप चमकून दिसत होती, जणू आत्ताच दुकानातून आणली असावी. ती खूप जुन्या प्रकारची आणि रेखीव होती. अशा प्रकारची चिमणी मी कधीही पाहिली नव्हती. तिच्या वरती आलेली वात खूप सुरेख आणि नवीन वाटत होती. आईने ती चिमणी खाली ठेवली आणि आजीला म्हणाली, पण आता रॉकेल नाही घरात, कसं पेटवता येईल? आजी म्हणाली, घरात आम्ही जुनी लोक अशा गोष्टी ठेवतो अडीनडीसाठी. आजीने घरातील एका कोपऱ्यात हाताने दाखवून खून केली. तेव्हा आईला एका काचेच्या छोट्या बाटलीत रॉकेल दिसले. आई लगबगीने ते घेऊन आली. आईच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटलं आणि मला जाणीव झाली, जुनी माणसं खरंच भारी असतात, कारण कुठल्याही संकटात ते सहजपणे वाट काढतात. जुनी माणसं आजही सध्या लागत नसतील तरी अशा खूप काही वस्तू जपून ठेवतात. ते पण खूप दिवस. आपण विचारही करू शकत नाही, कारण आपण फक्त सध्यापुरता विचार करत असतो. मला आजीबद्दल खूप अभिमान वाटला. आजीला मी मिठी मारली आणि तू खूप ग्रेट आहेस असं म्हणालो. आजीने विचारलं, ग्रेट म्हणजे? तेव्हा दादानेही आजीला मिठी मारली आणि म्हणाला, तू ना खूप भारी आहेस. आजीने आम्हाला जवळ घेतलं आणि म्हणाली, आता चांगलं बिलगून झोपा, नाहीतर आजारी पडाल तुम्ही. आम्ही पण होकार देत झोपणार. तितक्यात आईने एक काडेपेटीची काडी ओढली आणि चिमणीची वात 2 बोटांनी सरळ केली. त्या वातीला पेटती काडी लावणार त्या आधीच वात पेटली. जणू त्या वातीला खूप आतुरता होती असं मला दिसून आलं. पण हा माझा भास असावा म्हणून मी थोडं दुर्लक्ष केलं. घरभर मंद प्रकाश पडला. आता सगळीकडे बऱ्यापैकी दिसत होतं. मेणबत्ती विझण्याच्या मार्गावर आली होती. मेणबत्ती विझताच
वातीमधून धूर निघाला आणि सरळ वर गेला. काही क्षणांपुरतं असं जाणवलं, मेणबत्तीचा आत्मा आता अनंतात विलीन झाला. मला प्रथमच एखाद्या निर्जीव वस्तूविषयी इतकी कृतज्ञता निर्माण झाली. त्या चिमणीकडे पाहून मला वाटत नव्हतं ती चिमणी माझ्या पणजोबांच्या काळातील असेल, कारण आजही ती चिमणी अगदी नवीन वाटत होती. तितक्यात आकाशात वीज चमकली. तिचा प्रकाश खिडकीच्या फटीतून स्पष्ट दिसत होता. आता पुन्हा ढगांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढला. बाहेर काळ्या कुट्ट अंधारात जोरदार पाऊस आणि आम्ही सर्वजण एका चिमणीच्या प्रकाशात जिवंत आहोत असं मनाला वाटत होतं. मला राहावलं नाही म्हणून मी आजीला विचारलं, आजी, ही चिमणी खरंच इतकी जुनी आहे का? त्यावर आजी म्हणाली, ही चिमणी मी आजपर्यंत लावली नव्हती. ही चिमणी तुमच्या आजोबांच्या जन्माच्या वेळची आहे आणि हिची खूप मोठी कहाणी आहे, जी मला माझ्या सासूने लग्न झाल्यावर सांगितली, म्हणजे तुमच्या पणजी आजीने. मी उतावीळपणे म्हटलं, सांग ना आजी, खरंच सांग. आजीने आम्हाला जवळ घेतलं आणि सांगायला सुरुवात केली. आता आम्ही तिघेही कहाणी ऐकत होतो. आजीने सांगितलं, ही कहाणी तुमच्या आजोबांच्या जन्मानंतर साधारण 1 महिन्याने घडलेली होती. तेव्हा याहीपेक्षा भयंकर जोरदार पाऊस चालू होता. रात्रीची वेळ होती. घरात तुमचे पणजी आजी आजोबा आणि तुमचे आजोबा, जे 1 महिन्याचे होते. तेव्हा त्यांचं घर हे छपराचं होतं आणि भिंती मातीच्या. असं हे घर मळ्यात म्हणजे आत्ताच्या जागी होतं. घरामध्ये कंदील चालू होता. त्याचा प्रकाश हळूहळू कमी होत चालला. तुमचे आजोबा पणजी आजीच्या मांडीवर होते. पणजोबा कंदील विझू नये म्हणून घरात रॉकेल शोधत होते, पण पत्र्याच्या डब्यातील रॉकेल संपले आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि तोपर्यंत कंदील विझला. सगळीकडे भयान अंधार पसरला. त्यामुळं बाळ रडायला लागलं. तेव्हा ते पणजीला म्हणाले, तू त्याला अंगाई म्हणत राहा, तोपर्यंत मी गावात जाऊन रॉकेल घेऊन येतो. पणजी म्हणाली, अहो पण खूप उशीर होईल. तेव्हा पणजोबांनी सांगितलं, याशिवाय काही पर्याय नाही, कारण घरात बाहेर सगळीकडे भयान काळोख पसरला होता. रॉकेल आणल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी विजेच्या प्रकाशात बाळाकडे आणि पणजीकडे पाहिले. त्यांची नजरानजर झाली. तेव्हा त्यांच्या डोळ्यात खूप प्रेम दिसून आलं. त्यांना जाऊ वाटत नव्हतं, पण ते गेले. पुढे आजी त्या भयान काळरात्रीचा प्रसंग जणू पणजोबात सांगत आहेत अशी पणजोबांच्या शब्दात सांगू लागली. बाळाला जोपर्यंत माझा आणि त्याच्या आईचा चेहरा दिसत नाही तोपर्यंत ते रडत असतं हे मला ठाऊक होतं. म्हणूनच या भयान रात्री मला माझ्या मनाविरुद्ध गावात जाणं भाग होतं. मी एका रिकाम्या गोणीची कोपरी केली आणि ती माझ्या डोक्यापासून मागच्या बाजूने कमरेपर्यंत आणली, जेणेकरून पावसात कमीत कमी भिजावं म्हणून. तसाच एका हातात रॉकेल आणण्यासाठी रिकामा पत्र्याचा डबा घेतला. मी छपराला बाहेरून कडी लावून निघालो. तसा मला समोर फक्त आणि फक्त गडद काळाकुट्ट अंधार दिसू लागला आणि घरातून माझ्या मुलाचा रडण्याचा आवाज माझ्या कानावर येत होता. माझं दररोज काही ना काही कामानिमित्त गावात जाणं होत असे. हा रस्ता पूर्णपणे कच्चा होता. फक्त बैलगाडीच्या येण्या जाण्यामुळे हा रस्ता निर्माण झाला होता. मला तसा हा रस्ता पाठ होता, पण या काळरात्री तो रस्ता माझ्यासाठी नवीनच होता.
मी आकाशात चमकणाऱ्या विजेच्या प्रकाशात अंदाजाने मार्ग काढत पुढे पुढे जात होतो. मनात अनेक विचार येत होते. घरापासून गावातलं अंतर 2 मैल होतं. मी समोर दिसेल तशी झपाझप पावले उचलत चालत होतो. आज पावसाचं रुद्ररूप मी प्रथमच रात्रीचं अनुभवत होतो. आज नेहमीपेक्षा विजा जरा जास्त चमकत होत्या. हे माझ्यासाठी चांगलंच होतं. त्यामुळे मी पुढचा रस्ता पाहू शकत होतो. गाव आणि आमचा मळा यातील अंतरात एक कुरण लागायचं. त्यानंतर एक विरान जागा आणि त्यानंतर गाव. मला आता एका रात्रीत हे सारं पार करायचं होतं आणि पुन्हा घरी परत यायचं होतं. मी अंधाराला कापत, पावसाला मागे सारत, वाऱ्याशी टक्कर देत वेगाने चाललो होतो. तितक्यात मला समोर 2 चमकणारे डोळे दिसले. तसा मी जागेवर थांबलो. ते डोळे आता माझ्याकडे येत होते. मनात खूप शंका कुशंका आल्या, पण मी मागे हटणार नव्हतो. माझे हातपाय लटलट कापत होते. तितक्यात पुन्हा वीज चमकली. विजेच्या प्रकाशात मला फक्त डोळे नाही तर पूर्णपणे एक बकरीचं पिल्लू दिसलं आणि माझ्या जीवात जीव आला. मी विचारात पडलो, इतक्या रात्री हे पिल्लू इथे कसे? पण मी समजून घेतलं, बहुधा हे पिल्लू चुकून चरताना राहिलं असेल. तसंही बकरीचं पिल्लू बारीकच होतं. मला वाटलं याला सोबत घेऊन जावं, पण मला पुन्हा याच रस्त्याने यायचं होतं. म्हणून विचार केला, याला इथेच ठेवून पुन्हा माघारी जाताना घेऊन जाऊया. हा विचार करून मी त्याला तिथे एका झुडपात ठेवलं. मी त्याला प्रथम जेव्हा स्पर्श केला तेव्हा जणू असं वाटलं की मी एखाद्या मनुष्याला स्पर्श करत आहे. मला त्या क्षणी असं वाटलं, कदाचित पावसात भिजल्यामुळे असं जाणवलं असेल, म्हणून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. मी पुढे निघालो तेव्हा मागून मला कोणीतरी बोलवत आहे असा आवाज आला. इतक्या जोरदार पावसात मला तो आवाज स्पष्ट ऐकू येत होता. म्हणून मी आजूबाजूला काही दिसतंय का हे पाहिलं, पण समोर जसा काळोख तसाच काळोख आजूबाजूला होता. माझा भ्रम झाला असेल असं समजून मी पाय उचलत होतो, तर आता तो आवाज अशा प्रकारे आला जणू कोणीतरी माझ्या मागे उभा आहे आणि कानात येऊन म्हणतंय, थांब की जरा. अक्षरशः माझ्या पूर्ण शरीरावर काटे आले. माझी आता हिम्मत होत नव्हती मागे वळून बघायची. मी जागेवरच थांबलो. मला माझ्या बायकोचा आणि बाळाचा चेहरा आठवला. त्यांच्यासाठी मी आज काहीही करू शकत होतो. मी घाबरत घाबरत मागे पाहिलं आणि अचंबित झालो. माझ्या मागे ते बकरीचं पिल्लू होतं आणि आता त्याचे डोळे थोडे मोठे झाले होते. मी क्षणार्धात पुन्हा निरखून पाहिलं तर पिल्लू ज्या जागी मी ठेवलं होतं त्याच जागी दिसलं. काय चाललंय मला काहीच समजेना. मी एकटा प्रवास करतोय इतक्या रात्रीचा, म्हणून तर माझ्या मनातील भीतीपोटी मला हे जाणवत असेल याची मला खात्री झाली. आज मी मलाच समजावून सांगत होतो आणि पुढे जाता जाता मागे वळून पाहत होतो. ते पिल्लू आहे त्या जागीच होतं, कारण त्याचे डोळे आहे त्या जागीच दिसत होते. आता मात्र मी निश्वास टाकला आणि भराभर अंधार तुडवत चालू लागलो. मनात कसलाच विचार करत नव्हतो आणि अचानक माझ्या कानावर गुरगुरणारा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला. तसा मी सावध झालो. माझी पूर्ण खात्री झाली, आता हा भ्रम नसून खरोखर हकीकत आहे. मला काही कळायच्या आत माझ्याकडे कोणीतरी पळत येत आहे याची मला चाहूल लागली. परंतु कोण?
हा प्रश्न अजूनही अधांतरीच होता, कारण लांबचं काही दिसत नव्हतं. आता पावलांचे आवाज स्पष्ट कानावर येऊ लागले. मला कल्पना आली, आता आपल्यावर नक्कीच कुठल्या तरी हिंस्र प्राण्याचा हल्ला होणार आहे. तेवढ्यात विजेच्या प्रखर प्रकाशात मला माझ्याकडे पळत येणाऱ्या कोल्ह्यांचा कळप दिसला आणि समोरच एक भलं मोठं चिंचेचं झाड दिसलं. मी तसाच त्या झाडाकडे जीवाच्या आकांताने पळत सुटलो. मागे कोल्हे, मध्ये मी आणि समोर झाड. मी पळत त्या झाडाच्या जवळ पोहोचणार तेवढ्यात माझ्या पाठीवर 2 कोल्ह्यांनी उडी घेतली. त्याच वेळेस मी माझ्या अंगावरती घेतलेली कोपरी तशीच मागे सोडून दिली. त्यामुळे ते कोल्हे कोपरीसह खाली पडले. मी माझ्या आयुष्यात झाडावर इतका भरभर कधीच चढलो नव्हतो जितका आज चढलो. 7 ते 8 कोल्हे खाली उभे होते आणि माझ्याकडे पाहून गुरकत होते. पण मी अजूनही हरलेला नव्हतो, कारण माझ्या डोळ्यासमोर माझ्या बायकोचा आणि मुलाचा चेहरा स्पष्ट दिसत होता. पाऊस आज थांबण्याच्या विचारात नव्हता. मी चिंचेच्या झाडावर असल्यामुळे मला झाडावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा आवाज स्पष्ट येत होता. त्यात मला अजून एक अनोळखी आवाज कानावर आला. अंधारात काहीच दिसत नव्हतं. जेव्हा वीज चमकायची तेव्हाच मी स्पष्ट पाहू शकत होतो. वीज चमकली की खाली पाहायचो. कोल्हे अजूनही माझी वाट पाहत होते. पण मला आता कोणीतरी माझ्या समोर येऊन बसलंय याची जाणीव झाली. मला काय करावं हे सुचेना. मी पूर्ण भयभीत झालो. जीव मुठीत धरून बसलो. आता वीज चमकूच नये आणि मला समोर कोण बसलंय हे कळू नये असं वाटायला लागलं, कारण माझ्या कानावर बांगड्यांचा आणि नंतर पायातील पैंजणांचा आवाज आला. आता मात्र माझा थरकाप उडाला. मी पावसाने ओलाचिंब झालोय का घामाने काही कळेना. आकाशात यावेळेस खूप मोठी वीज चमकली आणि मला समोर एक हडळ बसलेली दिसली. मी खूप घाबरलो. असं फक्त मी गोष्टींमध्ये ऐकलं होतं आणि माझा अशा गोष्टींवर विश्वास नसे. पण आज ते समोर होतं. एका क्षणात माझा भर पावसात घसा कोरडा पडला. तिची नजर माझ्याकडेच होती. जणू ती मला अंधारात स्पष्ट पाहत बसली होती. तिचं कपाळ पूर्णपणे कुंकवाने माखलेलं, केस विस्कटलेले आणि काही चेहऱ्यावर आलेले, हिरवी साडी, हातात लाल बांगड्या आणि डोळे पूर्णपणे काजळाने भरलेले. समोर असणारी ती हडळ क्षणात गायब झाली. खूप बरं वाटलं. परंतु हा आनंद जास्त काळ टिकला नाही, कारण मला जाणवलं आता ती हडळ माझ्या डोक्यावर असणाऱ्या फांदीवरून मला पाहत आहे. मी मनातल्या मनात हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. तेवढ्यात तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि अलगद तो फिरवत उलटी झाडाला लटकून तिने तिचा चेहरा वस्कन माझ्या समोर आणला. तिच्या अशा येण्यानं माझ्या हृदयाचं पाणी पाणी झालं. ती आता माझ्याकडं खुणशी नजरेने पाहत होती. मी तिची नजर ओळखली. घरी माझी बायको आणि मुलगा छपराच्या दाराकडे पाहत मी कधी घरात येईल आणि प्रकाश करेल असं वाटत असेल. पण इथे आता या क्षणाला कदाचित माझाच प्रकाश मालवू शकतो हेही खरं होतं. तिने एकदम विचित्र आणि घोगऱ्या आवाजात विचारलं, तू इतक्या रात्री इकडे कशाला आलास? मला काय बोलावं काही सुचेना.
मनात पूर्ण शक्ती एकवटून मी पळ काढण्याचा निर्णय घेतला. मला आता कळून चुकलं, ही हडळ माझा जीव नक्की घेणार. एखाद्या पक्ष्याने जसं उडून आकाशात भरारी घ्यावी तशी मी ताडकन उडी मारली. त्यावेळेस ही शक्ती माझ्या शरीरात कुठून आली मला काहीच कल्पना नाही. जसा मी खाली जमिनीवर आलो तसे तिथेच दबा धरून बसलेले कोल्हे माझा पाठलाग करू लागले. मी पूर्ण जीव एकवटून धावत होतो. काळ्या कुट्ट अंधारात धावत होतो. कुठे चाललोय, कसा चाललोय काहीच कळत नव्हतं. मला फक्त या प्राण्यांपासून सुटका करून घ्यायची होती. असाच धावत असताना माझ्या पायाला ठेच लागली आणि काही कळायच्या आत खाली पडलो. जसा मी खाली पडलो तसं माझ्या हाताला एक मोठं भक्कम लाकूड लागलं. माझ्या आसपास कोल्हे आहेत. मग मी अंधाराचा फायदा घेत ज्या दिशेने मला गुरगुरण्याचा आवाज यायचा त्या दिशेला ते लाकूड फिरवत असे. अंदाजे 4-5 कोल्ह्यांना ती काठी जबर बसली आणि ती विवळत बाजूला झाली. वीज चमकली का मी त्या क्षणाला निरीक्षण करून त्या कळपावर हल्ला चढवत असे. मी त्यांना माझ्या जवळ येऊच दिलं नाही. पण मग मला एकदम 3 कोल्ह्यांनी धरलं. माझ्या छातीला एकाने आणि पाठीला 2 जणांनी धरलं. त्यांनी आता माझा चांगला चावा घेतला. मी माझ्या दोन्हीही हाताने हातातील काठी वर करून जोरात छातीवर असणाऱ्या कोल्ह्याला मारली. पण त्याने खूप घट्ट पकडलं होतं. त्यामुळे मला जास्त त्रास झाला. मी पुन्हा तोच प्रयत्न केला, जरा जास्त ताकदीने, आणि छातीवरचा कोल्हा खाली पडताच पळून गेला. आता माझ्या पाठीवर असणाऱ्या कोल्ह्यांनी माझा चांगलाच लचका तोडला होता. मी आता आहे तसाच मागे पडलो. त्यामुळे दोन्हीही कोल्हे माझ्या खाली दबले गेले. त्यांनी मला सोडताच मी पूर्ण ताकद एकवटून त्यांच्या दिशेने काठी फिरवली. ते बेसावध असताना अंधारातच त्या दोघांच्या तोंडावर जोराचा फटका बसला. तशी विवळत ती बाजूला झाली आणि तो कळप निघून गेला. परंतु मी पूर्ण रक्तबंबाळ झालो होतो. मला आता थोडंसं अस्वस्थ वाटू लागलं. या निर्जन स्थळी जास्त वेळ थांबणं योग्य नव्हतं. मी हळूहळू पावले उचलत गावाच्या दिशेने निघालो. मी आता गावाच्या दिशेने भरभर पाय उचलू लागलो. गावाच्या खूप जवळ आलो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या काळ्या कुट्ट अंधारात गाव हरवलं होतं. मला गावच दिसेना. मी त्या अंधारात गाव शोधू लागलो. गावाच्या खूप जवळ आलो हे माझ्या लक्षात तेव्हा आलं जेव्हा गावातील मोकाट कुत्री भुंकायला लागली. त्यावरून मला अंदाज आला. मी माझ्या दुकानदार मित्र रघूकडे जाण्याचं ठरवलं. त्याच्या घरासमोर येऊन पोहोचलो. पावसाचा जोर कमी झाला, परंतु रिमझिम चालूच होती. मी रघूच्या घरासमोर उभा होतो. रघूचं घर आणि दुकान एकत्रच होतं. आधी किराणा दुकान आणि मागे तो राहायचा. रघूचं गावातील सर्वात जुनं दुकान होतं. मी त्याच्या दाराची कडी वाजवू लागलो. मी जसजशी दाराची कडी वाजवू लागलो त्याच आवेशाने कुत्री जोरजोरात भुंकू लागली. इतर घरांच्या आडोशाला ही कुत्री उभी राहून भुंकत होती. आता मनात विचार करू लागलो, या कुत्र्यांनी जर माझ्यावर हल्ला चढवला तर माझ्या शरीरात ताकद नव्हती. कारण पहिलाच मी जखमी होतो. रक्तस्राव झाला होता, ज्यामुळे अशक्त झालो होतो. मी बरेचदा दाराची कडी वाजवली, पण आतून मला कसलाच आवाज येईना. मी जोरजोरात कडी वाजवू लागलो. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे मित्राला आवाज जाणं शक्य होतं. आणि त्याच वेळेस मला आतून आवाज आला, कोण आहे? बस, त्याचा आवाज ऐकताच माझा चेहरा खुलून आला.
हा माझ्या मित्राचा रघुचा आवाज आहे हे माझ्या लक्षात आलं. मी त्याला बाहेरूनच आवाज देत म्हटलं, अरे मी रामा, दार उघड. त्याने दाराजवळची खिडकी उघडत नेमकं एवढ्या रात्री कोण आलं असेल याची खात्री करण्यासाठी खिडकीतून पाहिलं. माझा चेहरा त्याला दिसत नसावा म्हणून त्याने पुन्हा माझ्या दिशेने आवाज दिला. तशी त्याला मी पुन्हा दार उघडण्याची विनंती केली. त्याने माझा आवाज ओळखला. त्याला मी आहे हे लक्षात येताच मित्राने धावतच दुकानाचं दार उघडलं. मला आतमध्ये घेतलं. माझी अवस्था पाहून रघुला रडू आवरेना, कारण तो माझा बालपणापासूनचा मित्र. त्याच्या चेहऱ्यावरचे प्रश्न पाहून त्याने काही विचारायच्या आतच मी त्याला घडलेली घटना सांगू लागलो. तसे त्याच्या घरातील सर्व कुटुंब आमच्या दोघांच्या आवाजाने जागे झालं आणि माझ्यावरचा प्रसंग सगळ्यांच्या लक्षात आला. रघुच्या आईने माझ्यावर आपुलकीने आणि तातडीने हळद लावली. छातीला आणि पाठीला कपड्याने गुंडाळलं. आता कुठे माझा रक्तस्राव आटोक्यात आला होता. मी पुन्हा घरी जाऊ शकतो असा माझ्यात विश्वास निर्माण झाला. पण त्यांनी मला सकाळी घरी जाण्याचा सल्ला दिला. पण घरातील सत्य परिस्थिती मी त्यांच्यासमोर जशीच्या तशी मांडली आणि सांगितलं, आतापर्यंत छपरामध्ये खूप पाणी साचलं असेल. जोपर्यंत माझा मुलगा आमच्या दोघांचे चेहरे पाहणार नाही तोपर्यंत रडत राहील. या सर्व गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. मला रघुने एक पिशवी दिली आणि सांगितलं, यामध्ये रॉकेल आणि थोडं गरजेचं सामान आहे, जेणेकरून तुला कसली अडचण येणार नाही. घरातून रघुची आई आली. त्यांच्या हातात एक लोखंडी भाला दिसत होता. त्यांनी माझ्या हातात दिला आणि त्या म्हणाल्या, असू दे तुझ्यासोबत, तुझ्या रक्षणासाठी. मी एका हातात पिशवी घेतली आणि दुसऱ्या हातात भाला. या परिस्थितीत मला मिळालेला आधार पुन्हा माझ्या परतीच्या प्रवासाला मनाला मोठी उभारी देणारा ठरला. रघु म्हणाला, मित्रा जपून जा, तुला आज सुखरूप घरी पोहोचणं गरजेचं आहे. मी पण येतो तुझ्यासोबत. मी त्याला म्हटलं, तू मला या क्षणाला मदत केलीस ती खूप महत्त्वाची होती. तू येतो म्हणालास एवढंच माझ्यासाठी खूप आहे. खरं तर ही माझी अडचण आहे आणि ती मलाच सोडवायची आहे, कारण माझ्यासमोर बायकोचा आणि मुलाचा मी येताना विजेच्या प्रकाशात पाहिलेला चेहरा अजूनही आठवतोय आणि तो चेहरा समोर ठेवून मी आत्तापर्यंतची लढाई जिंकली आणि पुढीलही जिंकेलच. त्याला माहिती होतं मी खूप स्वाभिमान जपणारा आहे. त्याच्याही डोळ्यात पाणी भरून आले. मित्रा तू काळजी करू नकोस, मी आता जातो असं म्हणून मी निघालो. रघुने मला पुन्हा आवाज दिला, थांब. त्याच्या आवाजाने मी जागीच थांबलो. त्याने मला त्याची चप्पल घालायला दिली. म्हणाला, आता नाही म्हणू नकोस आणि हो, सांभाळून जा. मी त्याच्याकडे एकवार पाहिले आणि माझ्या परतीचा प्रवास सुरू झाला. पाऊस पूर्णपणे थांबला होता. आकाशामध्ये काळ्या कुट्ट ढगांच्या आडोशातून चंद्राची अर्धी कोर दिसत होती. थोड्या प्रमाणात प्रकाशामुळे आता रस्ता दिसू लागला. मी थोडं पुढे आल्यावर मागे वळून पाहिलं. गाव त्या भयान काळोखात समाविष्ट होऊन नाहीसं झाल्यासारखं वाटत होतं. हवा थंड होती, ती सळसळ करत वाहत होती. झाडांच्या पानाची थोडी जरी हालचाल झाली तरी तो आवाज कानावर यायचा. माझ्या मनात थोडं कुतूहल वाटत होतं. आता मध्यरात्र झाली असेल, मग रातकिड्यांचा आवाज काय येत नाही. मनात पुन्हा विचारांनी थैमान घातलं. माझ्या पायातील चपलेचा कर कर असा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता. भयान शांतता आणि माझाच मला चालतानाचा आवाज
इतकंच चालू होतं. तेवढ्यात माझ्या गालाला गरम हवा स्पर्श करून गेली. मी आहे त्या जागी थांबलो. माझ्या उजव्या हातातील भाला मुठीत घट्ट पकडला. पुन्हा चालायला सुरुवात केली. मी जशी चालायला सुरुवात केली तसा रातकिड्यांचा आवाज सुरू झाला. मनात मी समजून घेतलं, मायावी शक्ती आता पुन्हा माझा पाठलाग करत आहे. मी तसा सावध पवित्रा घेतला. समोर 2 डोळे चमकताना दिसले. मी जसा जसा पुढे जात असे तसे ते डोळेही माझ्यापासून दूर पुढे जात होते. खरं तर माझ्यात आज वेगळीच ताकद निर्माण झाली होती. मी माझ्या चालण्याचा वेग वाढवला. कुठल्याही परिस्थितीत समोर 2 हात करण्याची माझी तयारी होती. कारण माझी बायको आणि मुलगा अंधारात घराच्या दरवाजाकडे माझी आस लावून बसले असतील, या गोष्टीमुळे आज माझ्यात जास्त बळ आलं असावं. बघता बघता नजरेसमोर चमकणारे डोळे नाहीसे झाले आणि त्या क्षणी माझ्या दोन्ही पायांच्या मधून स्पर्श करून काहीतरी गेल्याचं मला जाणवलं. हा स्पर्श खूप भयानक होता. मी नकळत थांबलो आणि चालण्याचा प्रयत्न करू लागलो. तरी मला चालता येत नव्हतं. माझे पाय जागेवरून मला उचलता येत नव्हते. मला आता कोणीतरी पूर्णपणे नियंत्रित केलं होतं. मी माझ्या इच्छेविरुद्ध तसाच जागेवर उभा राहिलो. आता रातकिड्यांचा आवाज जरा जास्तच वाढला. अचानक माझ्या डोक्यावरून कोणीतरी हात फिरवल्याचं जाणवलं. काही क्षणांसाठी मी भयभीत झालो. जरी आज शरीराची लढाईची तयारी होती तरीसुद्धा या मायावी शक्तीपुढे मी नक्कीच घाबरलो होतो. मला या थंड वातावरणात पुरता घाम फुटला. माझे पाय थोडे सैल झाले आणि मी पुन्हा चालायला सुरुवात केली. आता हातातील पिशवी कोणीतरी मागे ओढत आहे असं मला जाणवलं. पण माझी मागे बघण्याची हिंमत नव्हती. असं वाटत होतं त्या मायावी शक्तीने माझी हिंमत नाहीशी केली असावी. पिशवी आता जरा जास्त जोरात ओढत असल्याचं माझ्या लक्षात आलं. मी मागे बघतच नव्हतो. तेव्हा पिशवी ओढण्याचे थांबले. आता माझ्या चालण्याचा वेग वाढला आणि अचानक माझ्यासमोर ती हडळ प्रकट झाली. माझा श्वास काही क्षणांसाठी बंद झाला असं मला वाटलं. मी पूर्ण घाबरून गेलो. तसाच तिला ढकलून सरळ धावू लागलो. पण ती पुन्हा माझ्या समोर येऊन उभी राहिली. मला कळून चुकलं, आता मी हिला हरवू शकत नाही. मी जीवाच्या आकांताने तिला विनंती करू लागलो, मला जाऊ दे. त्या विरान जागी इतक्या भयानक रात्री आम्ही दोघेच. माझा जीव तिने घेतला तरी कोणालाही कळणार नाही किंवा मला कोणी वाचवण्यासाठी पण येणार नाही. ती मला म्हणाली, तुला आता कोणी वाचवू शकत नाही. मी तुझा बळी इथे नाही घेणार, माझ्या घरी घेऊन जाणार, त्या चिंचेच्या झाडावर, आणि मग तुझ्या नरडीचा घोट घेऊन मन शांत करणार. मला आता माझ्या आयुष्यातील हा शेवटचा क्षण आहे हे समजून आलं. पण मला जाणवलं माझ्या हातात भाला आहे, त्याने तिला रोखण्याचा प्रयत्न करावा. एक मन म्हणत होतं त्याने काही फरक पडणार नाही, तर दुसरं मन म्हणत होतं शेवटचा प्रयत्न करावा. म्हणून मी माझ्या मुठीतला भाला घट्ट पकडला आणि तिच्या दिशेने पुढे केला. आश्चर्य, त्या भाल्याला पाहून हडळ मागे झाली. मी जसा जसा तिच्या पुढे जात होतो ती मागे मागे सरकत होती आणि एक कर्कश आवाज करत ती पळून चिंचेच्या झाडावर गेली आणि मोठ्याने म्हणाली, पुढच्या वेळेस सोडणार नाही तुला,
आज तू वाचलास. हा काय प्रकार आहे मला समजेना. फक्त भाला पाहून हडळ कशी जाऊ शकते असा विचार मनात येत होता. पण जे घडलं ते चांगल्यासाठी घडलं. आता मी सुसाट चालायला सुरुवात केली. माझ्या चेहऱ्यावरून आनंद ओसांडून वाहत होता. तेवढ्यात मला समोर झुडपात काहीतरी हालचाल झालेली जाणवली. पण लक्षात आलं, आपण ठेवलेलं बकरीचं पिल्लू आहे ते, जे की मी जाताना इथे या ठिकाणी ठेवून गेलो होतो. त्याच्या जवळ गेलो. खांद्याला पिशवी अडकवली. एका हातात भाला आणि दुसऱ्या हाताने त्याच्या कानाला पकडलं. त्याचा स्पर्श मला वेगळाच जाणवला. जाताना त्याला स्पर्श केला तसाच आत्ताचा स्पर्श जाणवला. जणू एखाद्या व्यक्तीला स्पर्श केला असावा. खरं तर कळतच नव्हतं नियतीच्या मनात काय चालू आहे. पण एवढं नक्की, माझ्यावरची संकटं संपली नव्हती. खरं तर त्या पिल्लाला विरानस्थळी एकट्याला सोडून जाणं मनाला पटत नव्हतं. त्याच्या कानाला ओढलं असता ते पिल्लू पुढे येत नव्हतं. बहुतेक भीत असावं म्हणून येत नसेल असं समजून मी त्याला खांद्यावर उचलून घेतलं. सगळीकडे पावसाचं पाणी वाहत होतं. मला स्पष्ट खळखळ आवाज येऊ लागला. रातकिड्यांचा आणि बेडकांचा आवाज, त्यात पाण्याचा खळखळ, हे एक प्रकारचे संगीतमय सूर लावल्यासारखे ऐकू येत होते. हे ऐकू येणारे आवाज हळूहळू कमी होत गेले आणि क्षणात सगळे आवाज बंद झाले. आता पूर्णपणे माझ्या लक्षात आलं, अजूनही मायावी शक्ती माझा पाठलाग करत आहे. मी डाव्या खांद्यावर बकरीचं पिल्लू आणि उजव्या हातात भाला, उजव्या खांद्याला अडकवलेली पिशवी, हे सारं घेऊन चालत होतो. मंद हवेमुळे झाडांची पानं सळसळ करत होती. हळूहळू खांद्यावरील बकरीचं पिल्लू मला थोडं जड वाटायला लागलं. म्हणून मी त्याला खांद्यावर पुन्हा व्यवस्थित घेऊन पुढे चालू लागलो. तसे ते मला अजूनच जड वाटायला लागले आणि कानावर काहीतरी खरकत असलेला खर खर असा एकसारखा आवाज यायला लागला. खांद्यावरच्या बकरीच्या पिल्लाचं वजन मला असह्य होत चाललं होतं. हा काय प्रकार आहे मला लक्षात येत नव्हता. मी जागीच थांबलो. मागे नजर टाकली. माझ्या पायाखालची वाळूच सरकली. मी जरा जास्त घाबरलो. अशी कल्पनासुद्धा कधी मनात केली नव्हती. स्वप्नातसुद्धा असे दृश्य पाहू नये असं दृश्य होतं. त्या बकरीच्या पिल्लाचे मागचे पाय खूप लांब झाले होते. काही क्षणासाठी माझ्या डोक्यावरील केस उभे राहिले. माझ्या खांद्यावर असणारी गोष्ट म्हणजे बकरीचं पिल्लू नाही, एक मायावी शक्ती आहे हे लक्षात आलं आणि मी पुन्हा पुरता फसलो. यातून सुटका होणे कठीण वाटत होतं. माझ्याकडे आता फक्त रघुच्या आईने दिलेला भाला होता. तेवढाच एक आशेचा किरण मला दिसला. एक वार माझ्या कुटुंबाचा चेहरा समोर आणला आणि सर्व शक्ती एकवटून पूर्ण ताकदीने मी त्याला खाली टाकलं आणि समोर जाऊन उभा राहिलो. मला काही कळायच्या आत त्याने माझ्यावर झडप घेण्याचा प्रयत्न केला. तसा मी पूर्णपणे घाबरून डोळे मिटून 2 पायांवरती खाली बसलो. फक्त भाला वर केला आणि डोळे मिटले. काही क्षण तसाच बसून होतो. वातावरण शांत झालं. कुठे कसलाच आवाज येत नव्हता. मी डोळे उघडून पाहिले. ती मायावी शक्ती गायब झाली होती. माझ्यासाठी हे आश्चर्य होतं. मी लगेच सुसाट घराच्या दिशेने निघालो. मनात विचार येत होते, हे सगळं घडलं कसं? भाल्याकडे पाहत मी स्वतःलाच प्रश्न विचारत होतो, काय असेल या भाल्यामध्ये? चंद्राच्या उजेडात
मी थोडंसं निरखून त्या भाल्याकडे पाहिलं तर भाल्याच्या टोकाला एक लिंबू टोचलेला आणि त्याला सफेद कपड्याने गुंडाळून त्यावरती हळद कुंकू लावलेलं. हळूहळू माझ्या लक्षात आलं, मायावी शक्ती दूर गेली, ती फक्त या भाल्यामुळे. मी मनोमन रघूच्या आईचे आभार मानले आणि घराजवळ पोहोचलो. बाहेरून दाराला लावलेली कडी उघडत मी घरात डोकावले. मला दोघेही कुठेच दिसेना. मी खूप घाबरून गेलो, कारण छपरात सर्वत्र पाणी साचले होते. मी आतमध्ये जाऊन घरात निरखून पाहिलं आणि समोरील चित्र पाहून त्या जागी सुखावलो. समोर घरातीलच रांजण उलटे करून ठेवले होते आणि ती मुलाला मांडीवर घेऊन बसली होती. बाळ अजूनही रडतच होते. त्याची अवस्था मला पाहावत नव्हती, पण अशा अंधारामुळे आम्ही त्याला दिसेनासे झालो होतो. आता जोपर्यंत घरात प्रकाश पडणार नाही आणि आमचा चेहरा तो स्पष्टपणे पाहणार नाही, तोपर्यंत तो असाच रडत राहील याची मला कल्पना होती. मी तिच्याकडे निरखून पाहिलं. तिचे डोळे पूर्णपणे कोरडे होते. रडून रडून त्या डोळ्यातील काय तर पूर्ण शरीरातील पाणी त्या अश्रूंद्वारे संपलं असावं. छपराला ठिकठिकाणी पावसामुळे बोळ पडली होती. घरात चंद्राचा अंधुकसा प्रकाश पडला होता. मी अलगद तिच्या खांद्याला हात लावत तिला आवाज दिला. तशी ती पूर्णपणे भानावर आली. अंधुकशा प्रकाशात मला तिचा चेहरा दिसून आला. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे वेगळे भाव आणि आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी आता लगबगीने घरात कंदील शोधू लागलो. कंदील सापडलं, पण त्यात पूर्ण पाणी भरलेलं होतं. आता ते पेटवता येणार नव्हतं. मला काय करावं काही सुचेना. देव माझी इतकी परीक्षा का पाहत असेल मला काही कळेना. मी पार भेदरून गेलो. आता समोर बायको होती. तिची झालेली अवस्था मला पाहावेना आणि पुन्हा या परिस्थितीत बाहेर जाणं शक्य नव्हतं. चंद्राच्या नाजूक प्रकाशात रघूने दिलेल्या पिशवीत काहीतरी चमकल्यासारखं एक क्षणासाठी दिसून आलं. पण चमकलेली वस्तू काय हे जेव्हा मी पाहिलं तेव्हा माझ्या मनात देवाबद्दल आणि रघूबद्दल आदर निर्माण झाला. स्वतःलाच म्हणत राहिलो, सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूलाच असतात, पण आपण शोध न घेता देवाला कोसत राहतो. चमकलेली वस्तू नवी कोरी एक पत्र्याची चिमणी आणि एका कागदात गुंडाळून ठेवलेली एक काडेपेटी आणि काचेच्या बाटलीत रॉकेल होतं. मी थोडाही वेळ न दवडता बाटलीमधील रॉकेल त्या चिमणीमध्ये ओतलं आणि ती पेटवली. क्षणार्धात घर पूर्ण प्रकाशमय झालं. त्या क्षणी माझा मुलगा आमच्याकडे निरखून पाहू लागला. जणू त्याला कदाचित वाटत असावं एका अंधारमय जगातून तो प्रकाशमय जगात आला आहे. चिमणीच्या प्रकाशात आम्ही दोघेही त्याला स्पष्ट दिसत होतो. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचे हास्य उमटले, जे माझ्यासाठी हास्य नसून एक मोठा विजयोत्सव होता. मी बायकोकडे पाहिलं तर ती मला डोळे भरून पाहत होती, जणू मला प्रथमच पाहत असावी. मी तिला म्हणालो, आता तरी डोळ्यांची हालचाल कर, पापण्या खाली कर, कारण मला तुझे डोळे पाहावेनात. मी तुझ्यापुढे सुखरूप आहे. आता तरी शांत हो. तिच्या चेहऱ्यावर आता वेगळ्याच प्रकारचा हास्य मी पाहत होतो. तिचा हा खुललेला चेहरा पाहून मलाही आनंद झाला. तिच्या डोळ्यांची हालचाल आता ती करू लागली. तेव्हा मी तिला प्रश्न केला, जर मी मागे आलोच नसतो तर? तिने पटकन माझ्या तोंडाला हात लावला आणि म्हणाली, हे डोळे सर्वांना असेच उघडे दिसले असते. तुमची वाट पाहून पाहून माझा प्राण कधी गेला असता हे मला पण कळले नसते, कारण
मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. तिचे हे वाक्य ऐकून मी सुन्न झालो. माझ्यावर तिचं असणारं निर्मळ प्रेम तेव्हा समोर दिसून आलं. ती पुन्हा रडायला लागली. तेव्हा मी तिला समजून सांगत असताना माझ्या छातीला तिच्या डोक्याचा भाग लागला आणि मी नकळत आई ग असा ओरडलो. तिने लगेच काय झालं असं विचारलं. आता लपवण्यासारखी गोष्ट नव्हती. मी आजपर्यंत तिच्यापासून काहीच लपवलं नव्हतं. त्यामुळे मी ही भयान काळ रात्र तिला जशीच्या तशी सांगितली. पूर्ण ऐकून झाल्यावर ती सुन्न झाली आणि भानावर येत काही न बोलताच सर्व जखमांवर हळद लावून साडीच्या कपड्याने माझ्या पाठीला आणि छातीला गुंडाळलं. आता घराबाहेरील वातावरण शांत झालं होतं. मुलाचा हसलेला आवाज स्पष्ट कानावर येत होता. तिने हातात तो लोखंडी भाला घेतला. त्यावरचा लिंबू कापडात गुंडाळलेला पाहिला आणि मला म्हणाली, त्या आईंचे आभार मानावे तेवढे कमी, कारण इतक्या रात्री त्यांनी लक्षपूर्वक ही गोष्ट तुमच्या सोबत दिली. या भयान मंतरलेल्या रात्री हा मंतरलेला भाला तुमच्या सोबत होता म्हणून सगळं ठीक झालं. उद्याच आपण त्यांची घरी जाऊन भेट घेऊया. तिने असं म्हणताच मी तिला होकार दिला. आजीने आम्हाला ही कहाणी सांगताच आम्हाला आमच्या पणजी आजी आजोबांविषयी खूप अभिमान वाटला. ते किती शूर होते हे स्पष्ट जाणवत होतं. ही कहाणी ऐकता ऐकता बाहेरचा पाऊस खूप कमी झाला. बहुधा आता पहाट होत आली असावी असं वाटत होतं आणि खूप गरम व्हायला लागलं. म्हणून आईने खिडकी उघडली. त्यातून थंड हवा घरात यायला सुरुवात झाली. घरात येणारी हवा वेगानं येत होती, पण आश्चर्य म्हणजे चिमणीची पेटवलेली वात किंचितही हलत नव्हती. तिच्यावर त्या हवेचा काहीच परिणाम होत नव्हता. ती खंबीरपणे रात्रीपासून आत्तापर्यंत प्रकाशच देत होती. भूतकाळात घडलेली ही कहाणी पुन्हा घडू नये म्हणूनच पणजी आजी आणि आजोबा या चिमणीच्या प्रकाशामार्फत आपल्याला या काळरात्रीची साथ देत आहेत. ते दोघेही जग सोडून अनेक वर्ष झाली, पण आजही आमच्या मागे खंबीरपणे उभे आहेत असं वाटत होतं. त्यांचं अस्तित्व आजही घरात टिकून होतं या चिमणीमार्फत. आजही आम्ही दिवाळीच्या सणाला घराच्या बाहेर लावणाऱ्या आकाशकंदीलमध्ये विजेचा दिवा न लावता त्यात आजही चिमणी लावतो. ही चिमणी फक्त अंधारात प्रकाश देणारी नसून आपल्याला अंधारमय जीवनही प्रकाशमय करण्याची ताकद तिच्यात आहे. ताजमहाल हे जसे एका पतीचे पत्नीबद्दल असणाऱ्या प्रेमाचं प्रतीक आहे, त्याहीपेक्षा ही चिमणी पूर्ण कुटुंबाच्या प्रेमाचं प्रतीक आहे. तिची किंमत आज आमच्यासाठी ताजमहालापेक्षाही मोठी आहे. या गोष्टीला आता खूप काळ लोटलाय. आमची आजी या जगात नाही. आजोबा तर आम्ही लहान असतानाच देवाघरी गेले. आमचे वडीलही मिलिटरी रिटायर्ड होऊन आज बरीच वर्ष झालीत. आता आई वडील दोघेही थकले आहेत. ते दोघेही आमच्या सोबत असतात आणि आम्ही दोघे भाऊ आजही एकत्र आहोत. गावातील जुनं रघूचं दुकान आणि घर आता मोडकळीस आलं असून त्याची खूप पडझड झाली आहे. ते चिंचेचं झाड मात्र आजही तसंच विस्तीर्ण स्वरूपात आहे. तो कच्चा रस्ता आज पूर्णपणे बदललाय. तिथे पूर्ण डांबरी रस्ता निर्माण झालाय आणि अहोरात्र तिथे त्या रस्त्यावर आम्ही पणजोबाच्या आठवणीत पथदिवे चालू ठेवतो. आमच्याकडे आजी आजोबांच्या आठवणीसाठी फोटो आहेत, पण पणजी आजी आजोबांची आठवण म्हणून ती नवी कोरी चिमणी आजही आम्ही गावी गेल्यानंतर पेटवतो. सर्व कुटुंब एकत्र असल्यावर आम्ही सर्व लाईट बंद करून या चिमणीच्या प्रकाशात जेवण करतो
रात्रीच्या गप्पा गोष्टी या चिमणीच्या प्रकाशात करतो. आजही ती चिमणी गावाकडे तशीच आहे, पूर्वीसारखी. मंडळींनो, आपली आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.